खूप स्वागत. उपस्थित नगरसेवक, बचत गटातील महिला, व्यापारी वर्ग, मुख्य अधिकारी नगरपालिका आणि त्यांची खरं तर मीटिंग आज अगोदर घंटा गाडी ड्रायव्हर आणि महिला बचत गटातल्या त्यांच्यासाठीच ठेवली होती. पण नंतर असा विचार आला मनामध्ये की हे जे भाजी मार्केटमध्ये जे व्यापारी आहेत तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन किंवा त्यांना स्वच्छतेबद्दल थोडी माहिती द्यावी म्हणून ही मीटिंग परत आयोजित केली. तर सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की भाजी विक्रेत्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्ण भाजी विक्रेते जे आहेत ते एकाच ठिकाणी असावे. कारण काय व्हायला लागलं, काही जण इतरत्र गेले, समजा ठीक आहे तिकडचे शिवाजी चौकाच्या पलीकडचे असतात गावातले जे लोक आहेत भाजी विक्रेते त्यांनी सगळ्यांनी जर का एकत्र एकाच जागेवर बसावं, सर सूचना देतील त्यानुसार इतरत्र जे कोणी भाजी विक्रेते आहेत त्यांना उठवलं जाईल आणि त्यांनी सगळ्यांबरोबर एका ठिकाणी ठेवावं. कारण ते सुसूत्रता राहील कामामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांनी तिकडं थांबणं गरजेचं आहे. तुम्हाला एवढं चांगलं करून दिलेली आहे व्यवस्था. पहिलं तर तिथं खूप घाण होती, बसण्यासारखं नव्हतं. आता एकदम छान व्यवस्था केलेली आहे. तर माझी अशी विनंती राहील की तुम्ही सगळ्यांनी तिथंच व्यवसाय करावा. दुसरी महत्वाची गोष्ट ती कॅरीबॅगा नेमका येतात कुठून. सगळ्यात जास्त कॅरीबॅगा माझ्या माहितीप्रमाणे भाजीच्या कॅरीबॅगा जास्त असतात घरामध्ये. तर त्या कॅरीबॅगा तुम्ही काय द्यायला पाहिजे, तुम्ही स्ट्रिक्ट रूल्स फॉलो केले पाहिजे. एक तर जनतेने केले पाहिजे. तर जनतेला इतकी सजगता नाही आहे, तेवढ्या समजून घेत नाही. पण तुम्ही तसं वळण लावलं जसं मागे आपण केलं होतं. याच्या अगोदर आपण नगरपालिकेअंतर्गत जेव्हा स्वच्छता मोहीम घेतली त्यावेळेस आपण पूर्ण 100% कॅरीबॅगा बंद केलं वेगवेगळ्या शहरातल्या. तसं व्यापाऱ्यांना तुम्ही सांगतात, भाजी मार्केटवाल्यांना आम्ही सांगू, सर सांगतील, नगरपालिकेकडून पण तसा लेखी तुम्हाला सगळ्यांना कळवलं जाईल. आणि आपण सर्वसाधारण नागरिक म्हणून जनतेने पण तो विचार केला पाहिजे. बाहेर पडत असताना महिलांनी स्वतःजवळ पर्समध्ये किंवा बॅगेमध्ये 2-3 पिशव्या शिल्लक ठेवल्या तर बाजार हा व्यवस्थित केला जातो. तुम्ही त्या पद्धतीने त्यांना सवय लावली, ग्राहकांना सवय लावायचं काम तुमचं आहे. तुम्ही म्हणत की नाही आम्ही देऊ शकत नाही, कॅरीबॅगाच आम्हाला बंद केल्या, काय करणार आहे समोरच्या त्या थोडी असं मनाला आले की नाही आम्ही भाजी घेणारच नाही. भाजी घेतच असतात, ती रोजची गरज आहे. त्याच्यामुळे कॅरीबॅगा घेऊ नका. सगळ्यात मोठं कचऱ्याचा जर का कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये जर त्याची रिसायकलिंग करायला खूप प्रॉब्लेम येतो. आणि ते जसं सरांनी सांगितलं की त्याला कुजत असतं, पेपर कुजू शकतो पण कॅरीबॅग ही कुजतच नाही. 100-100, 150-150 वर्ष एक जर का कॅरीबॅग जे होत नसेल, यूज होत नसेल तर तो किती वातावरणाला त्याचा वाईट परिणाम होतो याचा विचार करा तुम्ही. आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा श्वसनातून म्हणा, पोल्युशनमधून, प्रदूषणातून आपल्याला तो भोगावा लागत आहे. कधीतरी आता काही वर्षानंतर तर अशी परिस्थिती येईल की प्लॅस्टिक हे बंद करायची वेळ येईल. कारण काय माहितीये आपण ज्या आता मी पण याच्यातलं पाणी तुमच्यासमोरच पिले, पण खरं तर हे खूप शरीराला हानिकारक आहे. पण आता नाईलाज असतो, सवय झालेली आहे, आपण ते करतो. पण इथून पुढे सगळ्यांनी प्रयत्न करायचा की बहुतेक प्लॅस्टिक आणि त्यातल्या त्याच कॅरीबॅगचा वापर तसा टाळावा. तुम्ही विचार करा, आपल्या लहानपणी आपले आजोबा कधी प्लॅस्टिकच्या बाटलीबद्दल पाणी पित होते का? मग तेव्हा काही जगणं थांबलं होतं का त्यांचं? प्लॅस्टिक शिवाय जगू शकत नाहीत असं नाहीच आहे. तुम्ही जगू शकतात, करू शकतात, पण तुम्हाला त्याच्यासाठी प्रत्येकाला तेवढं सजग राहावं लागणार आहे. म्हणून त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर तुम्ही म्हणालात की बचत गटातल्या महिलांच्या पूर्ण फुलाची पाकळी, पण माझ्या माहितीप्रमाणे त्या एकतर वेळा पाळत आहे. मला खूप कौतुक वाटतंय. कारण त्या क्लास ह्याच्यामध्ये बऱ्याच जण योगा क्लासला येत होत्या तर त्यांनी क्लास कॅन्सल करून त्या इकडे येत आहेत. कारण त्यांना माहिती की सरांना बरोबर टायमिंग माहिती होते, तुम्हाला त्या आहेत का नाही ड्युटीवर, तर हे माहिती होते म्हणून त्या इतक्या गडबडीने पळत असतात. आणि माझी घरी जायची वेळ आणि तिकडं फिरण्याची वेळ येत असते ना, तेव्हा त्यांची भेट होते, तेव्हा लक्षात येतं. आणि इतर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा गावामध्ये जे काही महिला आहेत त्यांच्याकडनं त्यांचं चांगल्या पद्धतीने कौतुक होत आहे आणि चांगल्या पद्धतीने काम त्यांचं चालू आहे. त्याचं कोऑर्डिनेशन आहे, पण त्यांचं आणि जनतेचं
कोऑर्डिनेशन नाही. गल्लीतल्या बायकांची तुमची खूप कडाक्याची भांडणं होते. त्यातल्या काय भोसलेताईंना खूप फेस करावं लागते. काही तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. जो एरिया तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं तर आपल्याला ज्या गल्ली पोळ्या आहेत, छोट्या छोट्या पोळ्या आहेत, जिथं की आपली मोठी घंटा गाडी आता जाऊ शकत नाही, त्याला पर्याय काहीतरी आपल्याला शोधावा लागणार आहे. अशा बऱ्याच इस्लामपुरा आहे जिथं की आजपर्यंत घंटा गाडी जाऊ शकत नाही. आणि सर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आवाज तर तसा मलाही माझ्या घरामध्ये येतो सर. त्याच्यापासून इतके आतमध्ये आहे तरी पण आवाज येतो. महिलांनी जनता म्हणजे खूप खूप आळशी लोक आहेत सर. मी पण हेही सांगते सर की वरच्या मजल्यावर राहणार मी. सकाळचा वेळ बराचसा माझा बऱ्याच 2008 पासून सकाळी पहाटेच मी बाहेर असते ना. मी क्लासवरून मॉर्निंग वॉकवरून यायची ना, तेव्हा मी पाहायची की महिला ठेवून दिलं होतं सर वरच्या मजल्यावरच्या बायकांनी. घंटा गाडीवाल्याला आम्ही तुला पैसे देतो पण तू नाही का वर येऊन कचरा घेऊन जा. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. असं नाही वागलं पाहिजे. पब्लिक इतरही व्यापारी लोक आहेत म्हणून मी हे विषय बोलले बरं का. पण ह्या गोष्टींचा तुम्ही त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण केला पाहिजे. तुम्ही सजगता त्यांच्यामध्ये आपल्याला निर्माण करावी लागेल की तुम्हाला कचरा हा घंटा गाडीतच आणून टाकला पाहिजे आणि विलगीकरण करून टाकायला सांगा. आता तसं तर आम्ही सर काल मी इकडं ह्याच्यामध्ये गेले होते पाण्याच्या टाकीच्या मागच्या वादे कॉलनीमध्ये. तर तिथल्या पण महिलांना दिल्या जिथं जिथं आमच्या मीटिंग होतील समजा कार्यक्रम होतील तिथं तिथं तर आम्ही सांगू. पण तुम्ही सुद्धा ते सगळीकडं रुजवलं पाहिजे, सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रयत्न केल्याशिवाय हे होणार नाही. आपल्याला वेळोवेळी शाळांमध्ये जाऊन सांगावं लागेल, वेळोवेळी आपल्याला महाविद्यालयांमध्ये जाऊन सांगावं लागेल, सार्वजनिक ठिकाणी सांगावं लागणार आहे. तसे पथक तयार करावे लागतील, नाटिका तयार करावी. मागच्या वेळेस आपण केली खूप छान नाटिका तयार केल्या होत्या. त्या पद्धतीने सगळ्यांना मोबाईलवर टाकावे लागतील. की कचरा उचलणं खरंच किती कठीण काम असतो त्या घंटा गाडीवाल्यांनी, किती मोठं आव्हान आहे ते. तुम्हाला तुमच्याच घरातला लहान तुम्हाला फक्त आणून टाकावीशी वाटत नाही. त्यांनाही देवाने जीव दिलाय ना, ते उचलून तितक्या लांबपर्यंत नेणं, ते विलीकरण करणं आणि किती ते गटारपणा करायचा तो तुमच्या थोड्याशा आळशीपणामुळे त्यांचं आयुष्य सगळं जातं. नो विचार करा, इथं आपल्याला हा कचरा तरी थोडासा इतका वास मारत नाही, पण तिकडं जेव्हा पांढरवाडी रोडला जातो ते आजूबाजूच्या लोकांना किती त्रास येतो. आजूबाजूचे लोक त्रस्त झालेले आहेत. मग तुम्ही जर तेच इथं विलगीकरण केलं तर किती चांगलं होईल. तर आता एक करायचं आहे की ह्या घंटा गाड्या वेळेवर बरोबर आहे सर. आमचं म्हणणं असं आहे की ज्या मुलीला जो एरिया समजा असा काही ठराविक एरिया आहे की त्या मुलीला कामानिमित्त बाहेर जातच नाही, दिवसभर घरी असतात. जसं की केशवराज गल्ली आहे, मोठे गल्ली आहे, इकडचा गावातला मूळ भाग जो आहे तो तसा आहे. त्याच्या काही टीचर कॉलनी आहे, तिथं अजिबात उशीर करू नका तुम्ही. तिथं वेळा पाळणं फार गरजेचं आहे. कारण त्या महिलांना बाहेर कचरा ठेवावा तर जनावरं खराब करतात, घरात कचरा ठेवावा तो वास मारत राहतो. त्याच्यामुळे त्यांची फार अडचण होते. त्याच्यामुळे विशेष त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या महिला कामानिमित्त बाहेर जात असाल त्यांच्या कचऱ्याकडे अजून चालकांनी लक्ष द्यावं आणि हेल्परनी पण लक्ष द्यावं. महिला तुम्ही तर आहे त्याच्यासमोर पण विषय वेगळा झाला. विषय अजून दुसरा त्याच्याबद्दल महत्वाचा एक आहे की प्रभाग क्रमांक तुम्हाला सूचना आहे. नगरसेवकांना सूचना देण्यात येईल की प्रभाग क्रमांक हा नगरपालिका तुम्ही असं समजा की हा प्रभाग आमच्या तुम्ही इलेक्शन डोक्यातून काढून टाका. तो प्रभाग विसरून जा. तुम्ही विसरून जा म्हणजे फक्त कर्तव्य ठेवा. कर्तव्य करणं फक्त ठेवा. प्रभाग विसरून जा की तुम्ही कुठून निवडून आलेला आहात. पण नगरपालिकेचा प्रभाग हा वेगळा असतो काम करण्याचा आणि आपला इलेक्शनचा प्रभाग हा वेगळा असतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा नगरपालिकेचा कसा प्रभाग आहे ते आता समजून घ्यावं लागेल. आपण नवीन आहोत, तुम्ही आम्ही ह्या प्रभागाच्या दृष्टिकोनातून नवीन आहोत बरोबर आहे. आणि मी पण पहिल्यांदाच अध्यक्ष असते म्हणून मला पण त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून प्रत्येक वॉर्ड रचना कशी करायची कशी आहे तर ते आम्हाला थोडंसं गल्ली वाईज सांगितलं तर अजून लक्ष देऊ. मग काय करायचं प्रभाग तुमचा कोणता आहे हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण विचार करा भाजी मार्केट पालेभाज्या दुधारी तुम्ही भाज्या विकता. संपल्या भाज्या विकून झाल्या, उरलेला भाव नाही मिळाला, दिल्या रस्त्यावर टाकून गेल्याने किती उचलायला लागतो. मी दर बुधवारी पाहते तरी कमाल या उचलणाऱ्याची खरंच कमाल आहे. त्यांनाही जीव आहे. थोडं कोऑर्डिनेशन करा. थोडा तो कचरा बाजूला तुम्ही असं फेकून नका देऊ रस्त्यावर. म्हणजे दसऱ्याची फुलं तुम्ही देवीसाठी आणलेले
कशात देव बघताय असं करू नका. ही जाणीव ठेवा थोडी. जे पण मंदिर आहेत तर आपल्याला मंदिरांच्या बाबतीमध्ये पण विचार करावा लागेल. मारुती मंदिराचा, पाठीमागच्या दत्त मंदिराचा, ह्या ज्या मोठ्या मोठ्या ट्रस्टीज आहेत तर त्यांचा जो कचरा आहे तर त्याचा जर का कचरा वेगळा करून परळीला स्पेशली मंदिराच्याच कचऱ्याचं खूप छान खत तयार करण्याची त्यांनी मशीन आणलेली आहे. तर त्या धर्तीवर आपण काही काम करू शकत असतो. असा जे मोठे मोठे मंदिर आहेत देवळामध्ये तर तिथला जो कचरा आहे तो जर का एकत्र करून आपण त्याचा बेलाच्या पानापासूनचा वेगळा हे जे विलगीकरण करून जसं परळीमध्ये केलं होतं तसं त्या धर्तीवर आपण विचार करू. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजी व्यापाऱ्यांनी जरी तिथं टाकलं कॅरी बॅग तुम्ही अजिबात द्यायच्या नाही. बुधवारच्या भाजी बाजार झाल्यानंतरचा जो रस्त्यावरचा कचरा आहे तो उचलत असताना त्यांना प्रचंड त्रास होतो. त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ज्या हॉटेल चालक आहेत आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मी बरेच वर्षापासून पाहते सर त्या हॉटेल चालक जे आहेत ते चक्क तिथं कॅरी बॅग असो त्यांचे ग्लास असो ते रस्त्यावर टाकले ते सोपं जातात. ते चक्क नालीमध्ये भेटले. त्यांचे कामगार झाडून काढताना कुठला कचरा उचलत बसत नाहीत. ते लोक त्यांच्या हॉटेलमध्ये जे काम करणारे ते सरळ नाली धरून घेतात. मग काय काय उचलायचं इतकी पण ध्यान नका इतकं पण राडा नका करू. तुमच्या प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानासमोर बरोबर आहे दुकानासमोर कंपल्सरी कचरा कुंड्या ह्या 2 वेळेस उचलल्या जायच्या पहिले. सकाळी एकदा उचलण्याचे 5 वाजता पण एकदा उचल. त्यावेळेस कुठलाच कचरा होत नसायचा. तर तो कचरा मात्र तुम्हाला आता परत ती सवय लावून घ्यावी लागेल. ती सवय लावून घेतल्याशिवाय होणार नाही. हे कुठलं हे कोणाच्या बाबतीत बोलते मी हे व्यापाऱ्यांच्या बाबतीत बोलते जे की मोठे मोठे शोरूम्स आहेत. तर तिथं तुम्हाला ते परत स्ट्रिक्ट करावे लागतील की तुमच्या कॅरी बॅगा तुमच्या दुकानातले चहा केलेले आणि टपरी मालक सर तुम्ही देखील असा काढलं तर अजून त्याच्यावर फरक पडेल की तुम्ही सगळे व्यापारी असो कुठलाही व्यापारी असो कुठलाही व्यक्ती असो ते पुढ्या खायच्या आणि गाडीवरून सरळ सोडून द्यायच्या. आम्ही त्या दिवशी झाडत होतो बरोबर आहे मॅडम. आम्हाला झाडाचा कचरा एका झाडूमध्ये निघत होता बस स्टँडवरचा किंवा कोर्टातला. पण ती कॅरी बॅग जेव्हा आम्ही म्हणजे ती पुढी झाडायला आम्हाला 5 वेळेस फराटा मारावा लागला. तेव्हा ती पुढी थोडीशी पुढे ढकलली जायची. आता एक लक्षात घ्या अशा पुढ्या खाऊन कोणीही कचरा करायचा नाही. त्या तुम्ही तुमच्याजवळ पहिले लोक बघा एक असा बटवा ठेवायचे जवळ. मग तुम्हाला भरलेली पुढी मध्ये लागते आणि खाल्लेली बाहेर का टाकायची मग ती पण तुमच्याजवळ ठेवा. तुमच्या घरी जा तुमच्या कचराकुंडीत टाका. तुम्ही कुठपर्यंत घाण कोण काढणार आहे सांगा तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी सर्वसाधारण लोकांनी अगदी कटाक्षाने पाळायच्या. आलं लक्षात. ह्याच्याशिवाय स्वच्छता होणार नाही. आणि ही सजगता येण्यासाठी आपल्याला शाळा महाविद्यालय मंदिरं जिथे कुठे जाऊन सार्वजनिक ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला भरपूर सांगाव्या लागतील. अधिकारी कर्मचारी आणि बचत गटातल्या महिला यांना सगळ्यांना संघटित होऊन नगरसेवकांनी स्वतः करावी. आपल्याला सगळ्यांना संघटित होऊन ही स्वच्छता करावी लागेल. कोण्या एकाच्याने होणार नाही. हे काय एकट्यावरच दिलेलं काही हे कॉन्ट्रॅक्ट नाहीये की यांनी केलंच पाहिजे. ना नगरसेवकांनी ना कर्मचारी त्या अध्यक्षांनी सगळ्यांचंच हे कर्तव्य आहे. आपण एका शहराचे नागरिक आहोत. आपलं शहर हे पहिल्या नंबरला भारतात यावं असं जर का प्रत्येकाने ठरवलं ना तर फार अवघड काहीच नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक हा विचार करायचा आहे आपल्याला की आपल्याला पहिलं कॅरी बॅग मुक्त करायचं आहे. सगळ्या व्यापाऱ्यांना सांगू. आणि तर जे तुझे कचरा डेपोज आहेत जसं की वेबिसाच्या वरती त्या कॉर्नरला मोठे गल्लीच्या एंट्रन्सला मोठे गल्ली आणि मोठे गल्लीच्या एंट्रन्सला तिथं आहे. माझ्या घराच्या तिथं नाईक नगरमध्ये एक आहे. असे जे काही डेपो केलेले आहेत तिथल्या नागरिकांना स्ट्रिक्टली सर लेखी आदेश द्यायचे आहेत आपल्याला. आणि एकदा कोण गेला सरांचा आणि एकदा लेखी आदेश दिला त्याच्यानंतर कुठल्या नागरिकांनी जर का कचरा टाकला तर त्या दिवशी तुम्ही पहिलं मला सांगा. गाडी चालकाने पहिलं आणि हेल्परनी मला फोन करायचा. सगळ्यांनी माझा फोन नंबर तुमच्याजवळ असेल नसला तर माझा नंबर घ्या. तुम्ही मला सांगा मी सकाळी 9 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तुम्ही सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत कुठल्याही वेळेला तुम्ही मला सांगा की भाभी हे लोक ऐकत नाहीये. तुम्ही कुठून सांगू शकता.
यस, हा तुम्हाला अडवलं त्या दिवशी अडवून झाली तुमची तिथं तुम्हाला आणली. मग परत तुम्हाला त्रास झाला नाही असेल त्या केली ना. तर ते आता एकदा सरांकडनं लेखी तुम्ही लिहून सादर करा. हा, तर आता थोडं लेखी दिल्यानंतर ते प्रश्न सुटतील. कारण मग काय होतं सर, ह्या लोकांची 4 माणसामध्ये मानहानी जास्त केली जाते. मग मी बोलायला गेले ना, कर्मचाऱ्यांना तुम्ही असं नाही वागलं पाहिजे. आज तुमच्या गावामध्ये स्वच्छता करणारे ते ग्रुप आहेत, त्यांना जर तुम्ही अशी वागणूक करता तर ते चुकीचं आहे. एखादा भेटत असतो तर जर तसा तुम्ही भेटला तर त्यांनी व्यवस्थित त्या दिवशी सर मला त्यांनी सांगितलं, मी समजावून सांगितलं, बऱ्यापैकी फरक पडला. तर परत मला रिपीट काल मी परत पाहायला गेलं तर काल परत रिपीट प्रॉब्लेम आला होता, म्हणूनच मी आता तो विषय काढला. असं जर का कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही शांततेने घ्या, ते आमच्यावर ढकला. तुम्ही कुणालाही उलट उत्तर देऊ नका. आणि याच्या अगोदर पण मी जेव्हा किंवा महिलांपर्यंत गेले तेव्हा काही जणांचं म्हणणं येतं की आम्हाला उलट काय सकाळची वेळ असते, बायकांचं डोकं त्यांच्या कामाच्या त्याच्यामध्ये सटकलेलं असतं, वेळा सांभाळायच्या असतात आणि त्याच्यामध्ये तुमची घंटागाडीचे माझं चालेल. त्यांना वाटतं मग माझ्या पातेल्यातला चहा खाली चालला ना, काय वाजवतो एवढा. मग तुम्ही पण थोडं कॉपरेट करा. तर तुम्हाला ओरडून बोलतात, बसतात, मग तुम्ही पण थोडं समजून घ्या की बाबा तुमचं घर करून येताना कसं वाटणार. असं थोडंफार कोऑर्डिनेशन तुम्हालाही करावं लागेल. कारण इथपर्यंत महिला सांगतात सर मला करावं आणि तुम्हाला ऐकून घ्यायची सवय आहे, पण मी ते शांतपणे तुम्हाला इथं सांगते. मी काही तिथं ओरडा केला नाही, त्या दिवशी पण मी कर्मचाऱ्याचीच बाजू घेतली. नगर परिषद कर्मचाऱ्याचीच बाजू घेतली. मला दिसत होतं की चूक ह्यांची नाहीये, पण तरी पण तो माणूस इतका ओरडत होता, आपण हिंदीची बाजू घेऊन तिथं पण बोलते. तर त्याच्यामुळे आपण हा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे कर्मचाऱ्यांचा. आणि वेळोवेळी संबंधित त्या प्रभागातल्या अशी काही असेल तर त्या नगरसेवकांपर्यंत तुम्ही पोहोचा. नगरसेवक कार्यालयापर्यंत तुम्ही तर सकाळच्या वेळेला काहीच प्रॉब्लेम नाही, कधी तुम्ही फक्त एक फोन करा, निश्चितपणे ते आम्ही काम करू. आणखी कोणाची काही अडचण असली नेत्यांच्या हल्ली वाढवू आपल्या प्रभागामध्ये शांतता राखा. आपल्या प्रभागामध्ये जे ओपन स्पेस आहेत ते साफ करून घेण्यासाठी प्रत्येकाने आपला प्रभाग एकदा सरांकडे जसा लेखी अर्ज द्या, मला सांगा, एक तर सरांकडे द्या, एक तर माझ्याकडे द्या. ज्या प्रभागामध्ये ओपन स्पेस आहेत आणि विशेष म्हणजे गावामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही तर गावाच्या बाहेर जे ओपन प्लॉट आहेत, म्हणजे शेजारी वस्ती आहे आणि एखादा प्लॉट 10 वर्ष तसाच पडून राहतो, सगळे जर तिथंच टाकतात. जसं की छत्रपती कॉलनीमध्ये फार म्हणजे जो आहे तिथं महिला जो सरळ कॅरेवेला टाकत असतो, तो एक आपल्याला फार मोठा अडचणीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर ते आपल्याला करणं येतं. तर त्याच्याकडे एक लक्ष द्यायचं आहे. ओपन स्पेस हा स्थानिकच्या लोकांकडनं आणि तुम्हाला प्रश्न येतो, तुम्हाला थोडा लोकांना म्हणजे बाकीच्या लोकांना आजच सांगितले की प्रत्येकाने आपला प्रभागामधला आपला ओपन स्पेस हा क्लीन केलाच पाहिजे, स्वच्छ करून उरलाच पाहिजे आणि त्याचं लक्ष दिलं पाहिजे. तर इकडं ह्याच्यामध्ये नाईकनगर मधला फक्त मला इतर ठिकाणापेक्षा म्हणजे जसं की टीचर कॉलनीपेक्षा पण नाईकनगर मधला जो ओपन स्पेस आहे तिथल्या खेळण्या सुद्धा ठेवल्या नाही सर. अक्षरशः सगळ्या खेळण्या पण काढून गेलेल्या आणि मोडतोड गेलेले आहे, साखळ्या वेगळ्या सगळं तुटलेले. तर ते पण आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि बाकी कोणाची काही अडचण असली स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कळवा आम्हाला. आम्ही आमचं सांगितलं, तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असलं सांगायचं असलं तर निश्चितपणे समोर येऊन सांगा किंवा जिथं आहे तिथंच उभा राहून सांगा. असा विषय भाजीमधला जे मोकार जनावर आहे, जे मोकार जनावर असल्यामुळे काय होतं विषय, जो भाजीपाला खाली पडतोय तर त्याच्यामुळे मोकार जनावर फिरत राहते, भाजीपाला कसा टाकायला लोक माझं पुढे पडत नाही. आमचं असं जनावर मोकार जनावर तुम्ही कोंडवाड्यात टाकले म्हणजे दुसरी लावली तर आम्हाला 4 घंटा गाडी दिली आहे. 2 चिल्लर भाजीमध्ये 2 मार्केटमध्ये आणि सगळ्या परत घंटा गाडीमध्ये टाकतो. स्वच्छताची आम्ही आमची स्वतः सकाळी
आमचा प्रॉब्लेम जनावर त्यामुळे बुधवार दिवशी मी तिथं धिंगाणा खेळतात गेले बुधवारी एकदम फ्रॅक्चर झाले मकर जनावर. त्याच्या अगोदर ते नगरपालिकेच्या पाणी टाईममध्ये कोणते होते त्यांना खायला भेटत नाही आणि त्यांना सोबत खायला भेटत असा विषय. सकाळी रस्त्याला कचरा राहणार नाही ते मोकळा कचरा खाते दिसत नाही जनावर कोणवाडे काही गाडीकडे लक्ष देणारे तुम्ही पण जसं की आता ओपन स्पेस आहे त्याचा एक एक पार्ट काढून लोक घेऊन जातात. गाडी म्हणजे त्याचं सगळं टायर गिअर हवा काढणं आपण गोष्टी होऊ शकतात. त्याची काळजी जिम्मेदारी तुमची महिला व्यापारी असो पुरुष व्यापारी असो. आणि शास्त्र म्हणून आहे की त्यांच्या 4 दिवस बंद आहे ती बंद आहे आपल्या पाठीमध्ये आता हे झालं भाजी विक्रेत्यांचा विषय. अजून तुम्हाला कोणाचे त्रास होत असला कोणी अडचण असली कोणी घाण करत असलं कोणी उचलत नसलं तर ते तुम्ही मोकळेपणाने आम्हाला सांगायचं तुझं भांडत बसायचं नाही ते सांगायचं. कुणाचा आपसात भांडण करू नका. एकमेकाच्या दुकानाला बेरच टाकला की माझ्या समोर बसली बागेत बसली असं करायचं नाही. तुमचा काही प्रॉब्लेम असले तुम्हाला जागा ठरवून दिलेल्या आहेत त्यानुसार जर का खूप अडचण आली तर आम्हाला कळवा. तुमचे पण अनेक वस्तू कलेक्शन झालं ना दुपारी अशी गाडी असते ती गाडी त्याच भागात घेऊन जायची आणि कंटिन्यू अनाउन्समेंट चालू होत्या की आता इथून पुढे या ठिकाणी करू नका असं 8-10 दिवस त्या पॉईंटवर आणि माहिती येते पाण्याच्या पिकअप कॉल येतो.